लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर आता रोहिणीचं भयानक सत्य कलाच्या समोर आल्यामुळे कला मूळ सत्यापर्यंत जाऊन सर्व सत्याचा छडा लावणार आहे आणि रोहिणीची असलेली चांदेकरांच्या प्रॉपर्टी बळकवण्याची आणि चांदेकरांना लुटण्याची भावना रोहिणीच्या नवऱ्याच्या लक्षात आल्यामुळे तो तिच्या विरोधात जाऊन तो सत्य आबा आणि सरोजला सांगून त्याची इमानदारी सिद्ध करणार असतो. परंतु आता नीच रोहिणी सर्वांच्या नजरेत स्वतःच्या नवऱ्याला खोटं ठरवून त्याला किडनॅप केलेलं असतं आणि आता हीच घटना कलाला समजलेली असते आणि कलाने आता रोहिणीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर दाखवल्याने आता स्वतः सरोज कलाची माफी मागत तिला अद्वैतची बायको आणि माझी सून हे स्थान कलाला देणार आहे. कलामुळेच घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे खरा रंग समजल्यामुळे सरोजवरती कलाचा खूपच परिणाम झालेला दिसून येणार आहे आणि कला चांदेकरांची सून आहे असं सरोज एक्सेप्ट करणार आहे. तर आता रोहिणीच्या नवऱ्याचा विषय निघाल्यावरती त्यामुळे कोणीही काहीही बोललेलं नसतं. नैना राहुलला म्हणत असते की राहुल, मी मगाशी खाली तुझ्या बाबांबद्दल ऐकून घेत असताना कुणीच काहीही न बोलता सर्वजण शांत बसले. तुला त्याबद्दल काही माहिती आहे का, तुझ्या बाबांबद्दल? त्यावेळेस राहुल म्हणतो की अगं नैना, मी सुद्धा आईला या प्रश्नाचं उत्तर मागितलं तर आईने मला काहीही सांगितलेलं नाही. तर हाच विषय कला अद्वैतसोबत बोलत असताना चांदेकर रोहिणी आत्याचा नवरा कोठे आहे, परंतु या विषयावरती सर्वजण बोलणं टाळत असतात. नेमकं यामागचं सत्य काय आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, आम्हा मुलांना या घरातील काहीही माहीत नाहीये. आम्ही हे सत्य जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आम्हाला सर्वांनी थांबवलं. रोहिणीने स्वतःच घरच्यांच्या नजरेतून खाली पाडलेलं असतं आणि स्वतःच खूप चांगली आणि सज्जन असल्याचं सिद्ध केलेलं असतं आणि घरातील सर्वजण रोहिणीच्या नवऱ्याचा खूप तिरस्कार करत असतात. म्हणूनच त्यांनी त्याची सावली घरातील सोहम, राहुल आणि अद्वैत यांच्यावरती पडू दिलेली नसते. तर कला अद्वैतला विचारत असते की अद्वैत, लहानपणी असताना ठीक झालं, परंतु आता सुद्धा कधीच रोहिणी आत्याच्या नवऱ्याबद्दल विचारलं नाही का, जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही का? त्यावरती अद्वैत म्हणतो, नाही कला, त्यामुळे रोहिणी आत्या आणि राहुल यांना खूप त्रास व्हायचा, म्हणून आम्ही इच्छा असताना सुद्धा तो विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे कला, मी तुला रिक्वेस्ट करून सांगतो की तू ही गोष्ट राहुल आणि रोहिणी आत्याला विचारू नको. त्यांना खूप वाईट वाटेल. त्यांची सांगण्याची इच्छा नसेल तर. दुसरीकडे नैना राहुलला विचारत असते की तुझे वडील या जगामध्ये आहेत की नाहीत हे तरी तुला माहीत असेल की? यावरती राहुल म्हणतो की नैना, मला या विषयावरती एकही काही बोलायचं नाहीये असं म्हणून तो तेथून निघून जातो. नैना मात्र स्वतःच्या मनाशी म्हणते की या घरामध्ये रोहिणी आत्याच्या नवऱ्याबद्दल कोणीही काहीही बोलत नाहीये आणि साधा त्यांचा या घरामध्ये फोटोही नाहीये. विषय खूप हार्ड दिसतोय. तर आता रोहिणी सगळ्यांना नकळत तिच्या नवऱ्याला भेटायला गेलेली असते आणि ती तिथे जाऊन त्याच्याबरोबर खूप अत्याचार करत असते. त्याला दोरीने बांधून ठेवलेलं असतं कारण की तो पळून जाऊ नये म्हणून. चांदेकर कुटुंबापर्यंत हे कारस्थान सांगू नये आणि ती म्हणत असते की मी इतके दिवस झालं तुला इथे बांधून किडनॅप करून ठेवलेलं आहे, परंतु मी तुला जिवंत का ठेवलं हा विचार तुझ्या डोक्यामध्ये येत असेल तर ऐक, मी खूप मोठी स्वप्न पाहिली होती. तू माझ्या स्वप्नांचा चुराडा केला, त्यामुळे मी हसणं विसरून गेले. मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढं स्ट्रगल केलं होतं त्याच्या 10 पट स्ट्रगल मी तुला करायला लावणार आहे आणि माझ्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूंची किंमत तुला कळवायची आहे, म्हणून मी तुला जीवनदान दिलंय. त्यानंतर रोहिणी घरी येते. रोहिणीचं वागणं हे कलाला वेगळं वाटतं. कला ही खूप हुशार असते आणि आता कलाच रोहिणीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार असते आणि ती आता रोहिणीच्या नवऱ्याला सुद्धा सर्वांसमोर आणणार असते. तर रोहिणी तिच्या रूममध्ये लाईट बंद करून बसलेली असते. तिथे राहुल येतो आणि म्हणतो, मॉम, काय झालं? तू लाईट बंद का केल्या आहेत? मी चालू करू का? तेव्हा रोहिणी म्हणते,
नको राहुल, मला अंधारच हवाय. परंतु राहुल, तू इथे का आलास? राहुल म्हणतो, मॉम, तुझ्या प्लॅननुसार अद्वैतचा बिझनेसचा प्लॅन माझ्या हाती लागला. तेव्हा रोहिणी म्हणते, शाबास राहुल, तू मला खूप मोठी महत्त्वाची बातमी दिलीस. रोहिणी स्वतःच्या मनाशी म्हणत असते की 10 वर्ष आधी याच दिवशी सर्व चांदेकरांनी माझ्या आयुष्याची राखरांगोळी करून टाकली. तर दुसरीकडे कला आणि अद्वैतच्या गुडनात्याला सुरुवात झालेली असते. तर रूममध्ये आल्यावरती अद्वैत म्हणतो, कला मॅडम, सकाळी लवकर तयार व्हा, आपण बाहेर जाणार आहोत. तेव्हा कला म्हणते, अद्वैत कुठे? अद्वैत म्हणतो, ज्या प्रोडक्शन मॅनेजरने तुझा अपमान केला होता त्याला धडा शिकवायचा आहे आणि आपल्या कंपनीमध्ये घोळ घालणाऱ्या व्यक्तीचं नावसुद्धा शोधायचं आहे. तर अद्वैतने स्वतःचं काम सोडून माझ्यासाठी वेळ काढला. या गोष्टीचं कलाला खूप नवल वाटत असतं. कला अद्वैतला थँक्स म्हणते. पण आता त्याच वेळेला अद्वैतला चांदेकर ज्वेलर्समधून फोन येतो आणि करोडोंच्या डीलचा घोटाळा झाले आहे. हे ऐकल्यावरती अद्वैत काय करावं सुचतच नाही. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. परंतु अद्वैतला एवढी मोठी गोष्ट घरातल्या सर्वांना सांगून त्यांना धक्का द्यायचा नसतो. त्यामुळेच अद्वैत ती गोष्ट स्वतः हँडल करण्याचं ठरवतो. तेव्हा कला म्हणते, काय झालं चांदेकर, कोणाचा फोन होता? तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं कला, बिझनेस म्हटल्यावर हजारो कॉल, हजारो टेन्शन येतच असतात. तू काळजी करू नकोस. आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नकोस. जाऊन झोप. तर इकडे रोहिणी अद्वैतच्या रूममध्ये मायक्रोफोन ठेवून अपडेट आणि अद्वैतच्या बिझनेसबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. परंतु हुशार कलाने रोहिणीचा हा प्लॅन उधळून लावलेला असतो. कलाने तो मायक्रोफोन काढून टाकलेला असतो. तर इकडे रोहिणी कलाचा आडवा येणारा स्वभाव पाहून खूप चिडलेली असते आणि ती आता काहीही करून अद्वैतबद्दल माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. परंतु तिथला आवाज येत नसल्यामुळे रोहिणीला धक्काच बसतो. यामुळे ती राहुलला म्हणते, अद्वैतच्या रूममध्ये मी मायक्रोफोन ठेवला होता, त्याचा काहीही आवाज येत नाहीये. मला असं वाटतंय की तो मायक्रोफोन कोणाच्या तरी हाती लागलेला असेल. याचंच मला टेन्शन आलंय. मला वाटतंय आपला प्लॅन कोणाला तरी समजला आहे असं मला वाटतं. परंतु ते त्यांना काहीच माहीत नाही असं दिखावा करत असतील. तर हे रोहिणीचं बोलणं ऐकून राहुलला तर धक्काच बसतो. तेव्हा राहुल म्हणतो, मॉम, तुझ्या बोलण्याचा नक्की अर्थ काय? आपला जर हा प्लॅन कुणाला समजला असेल तर आपलं काही खरं नाही. रोहिणी म्हणते, राहुल, तू जास्त टेन्शन घेऊ नको. हा मायक्रोफोन जरी त्यांना सापडलेला असला तरी यामध्ये आपला हात आहे हे त्यांना समजलं नसणार. आणि आता रोहिणी राहुलला वॉर्निंग देत म्हणते की कला ही नैनासारखी मूर्ख नाहीये, तू सतर्क राहा. तर अद्वैतच्या बिझनेसमध्ये त्याचं करोडोंचं नुकसान होत असल्यामुळे तो खूप दुःखी आणि टेन्शनमध्ये असतो आणि तो कोणालाही काहीही सांगत नसतो. स्वतःचा प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सर्व काही कलाच्या लक्षात येतं. अद्वैतच्या या वागण्यामुळे कलाच्या डोक्यात खूप प्रश्न पडलेले असतात. याचा इतका मोठा बिझनेस म्हटल्यावरती हजारो प्रॉब्लेम असतील, पण त्याचं अद्वैतला काहीही वाटत नव्हतं. परंतु आता एका रात्रीच्या कॉलमुळे अद्वैतला खूप टेन्शन आले वाटतं. तर आता राहुल नैनाला गिफ्ट देत तिला स्वतःच्या बाजूने करून घेतो. तिचा कलाच्या विरोधात वापर करण्यासाठी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करत असतो. तर दुसरीकडे सरोजला सुद्धा अद्वैत कोणत्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेला आहे ही गोष्ट जरा तिच्या मनामध्ये येत असते आणि सरोज कलावरती विश्वास दाखवत म्हणते की कला, मला माहिती आहे तुझं या चांदेकर कुटुंबावरती खूप प्रेम आहे, परंतु मी आज तुझी खूप मोठी मदत घेणार आहे. मी माझ्या मुलाची जबाबदारी तुझ्यावरती सोपवते. तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. तू त्याच्या प्रत्येक संकटामध्ये त्याची साथ दे. काय माहिती मी माझ्या अहंकाराच्या आणि माजुरड्या स्वभावामुळे तुझं मन ओळखू शकले नाही आणि अद्वैतवरती आलेले संकट तूच दूर करू शकते. त्यामुळे तू अद्वैतसोबत राहा. असं म्हणत आता सरोज अद्वैतसोबत कलालाही ऑफिसमध्ये पाठवून देते. कला आणि अद्वैत गाडीवरून जात असताना कला अद्वैत नेमकं प्रॉब्लेम काय आहे हे विचारण्याचा प्रयत्न करत असते. ती अद्वैतला सारखं तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन येतंय असं विचारत असते. तेव्हा अद्वैत
खूप चिडतो आणि कलाला म्हणतो, कला तू जरा शांत राहा. बिझनेस म्हटल्यावरती हजारो प्रॉब्लेम येत असतात. तू जरा शांत राहशील का? त्यानंतर आता कला तिथे काहीही बोलत नाही. ती गुपचूप राहते आणि तिथे आता सिग्नल आल्यावरती गाडी थांबते. अद्वैत कलाकडे पाहतो तेव्हा अद्वैतला त्याची चूक त्याच्या लक्षात येते आणि अद्वैत त्याच गोष्टीसाठी कलाची माफी मागतो. कला म्हणते, जाऊ द्या सोडा. तू कोणत्या तरी अडचणीत आहे असं मला वाटतंय. जर तुम्ही माझ्याशी मनमोकळ्याने बोललात तर मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. तेव्हा अद्वैत म्हणतो, आपल्या ऑफिसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मी टेन्शनमध्ये होतो आणि तू त्यातून बॅक टू बॅक खूप सारे प्रश्न विचारत होती. त्यामुळे मी तुला रागाच्या भरात बोलून गेलो. त्याबद्दल सॉरी. कला म्हणते, अद्वैत तू मला सगळं काही सांगून टाक. मी कुणाला काहीही सांगणार नाही. घरच्यांना त्रास होईल म्हणून तू हे सर्व काही सहन करत आहे. जसं तू माझ्यावरती संकट आल्यावरती माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतोस, तसंच आता तुझ्यावरती संकट आलं आहे आणि तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की कला, आपला एक डायमंड करोडोंचा येणार होता. आता तीच गाडी मिस झाली आहे आणि आता त्याच गाडीच्या लोकेशनचा पाठलाग करत आहोत आणि हा डाव रोहिणीचाच असतो. परंतु कलाच्या साथीने अद्वैत कला ते संकट पार पाडणार असतात आणि आता रोहिणीचं, अद्वैतचं आणि चांदेकरांचं बिझनेस बुडवणं हे स्वप्न राहत असतं. आणि आता इतक्या स्वार्थी आणि माजुरड्या सरोजने कलापुढे हात टेकलेले असतात आणि अद्वैत तर कलाच्या पाठीशी ठाम उभा असतो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच